नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. जळगाव मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांनी 5व्यांदा निवडून आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट. डॉक्टर संजय कुटे दुसऱ्यांदा घेतील मंत्रिपदाची शपथ. जळगाव मतदारसंघातील डॉक्टर संजय कुटे यांनी 1,07,318 मतांनी विजय मिळवला असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांचा 18,771 मतांनी पराभव केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील यांना 17,648 मतदान झाले आहेत. खामगाव मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आकाश फोंडकर यांनी 1,10,599 मते घेऊन विजय मिळवून त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार राणा दिलीप कुमार सानंदा यांचा 25,477 मतांनी पराभव केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देवराव हिवराडे यांना 26,482 इतके मते मिळाली आहेत. घाटाखाली असलेला बुलढाणा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड यांना 91,660 मतांनी विजय झाले असून त्यांची काट्याची टक्कर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्यामध्ये काट्याची टक्कर झाली असून जयश्री शेळके यांचा 841 मतांनी पराभव झाला. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत वागोदे यांना 7,146 मते मिळाली आहेत. अशा प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील तालुक्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. या निवडणुकीमुळे नवतरुणाच्या हाताला काम, जिल्हा परिषद शाळेचा दर्जा व आरोग्य विभागात सर्व सोयी उपलब्ध होतील का, याकडे सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागले आहे. गर्जना मराठी न्यूज करीत आहोत दांडगे, संग्रामपूर.